नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आजचा आपला विषय आहे रिवाइज नीट रिझल्ट व त्याचे महाराष्ट्रावरील परिणाम। मला बरेच विद्यार्थी व पालकांचे फोन आले किंवा प्रत्यक्ष येऊन भेटले की आमचा ऑल इंडिया रँक खूप कमी झाला नाही, एवढ्यानेच कमी झाला, तेवढ्यानेच कमी झाला। तर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँकचा तुमच्या काउन्सिलिंगवर काही परिणाम होणार नाही। अलग लक्षात, काहीही परिणाम होणार नाही। कारण काय, महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे। मी पण ह्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेले। आणि जे काही 1563 मुलं होते ते सगळे नॉर्थ इंडिया मधले होते, त्याचा महाराष्ट्रामधला एकही विद्यार्थी नव्हता। आणि तुम्हाला जेव्हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर येईल, महाराष्ट्र काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसांनी जेव्हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जो काही रिवाइज नीट रिझल्ट आलेला त्याचा आपल्यावर काही परिणाम झालेला नाही किंवा होणार पण नाही, ते आता सांग। तर आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी काय करायचं, या सिच्युएशन मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी पालकांनी काय करायचं, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यास करू। सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे डाउनलोड करायची। जे काही नीट स्कोर कार्ड आहे ते नवीन डाउनलोड करायचे आहे। मार्क जरी बदललेले नसले तरी पुढील जी काही ऍडमिशन प्रोसेस होणार आहे आपले, त्याला हे आता डाउनलोड केलेलेच हे कार्ड, नीट स्कोर कार्ड हे ग्राह्य धरलं जाणार आहे। तरी सगळ्यात सर्वप्रथम विद्यार्थी पालकांनी काय करायचं, डाउनलोड द न्यू स्कोर कार्ड। दुसरी गोष्ट काय करायची, वेट अँड वॉच करा, काही पॅनिक होऊ नका, काय काय घडतंय त्याच्यावर फक्त लक्ष द्या, अलग लक्षात। आणि तिसरं, काम अँड क्वाइट राहायचं, अजिबात पॅनिक होऊ नका। कारण काय, आपली जी काय मेडिकल ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे ती 8 जे काय आता डिक्लेअर केलंय 6 जुलैला ऑल इंडियाचं काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल। ती सुरू झाल्यानंतर 5 ते 10 दिवसांनी स्टेटची चालू होईल। तेव्हा साधारणपणे 10 जुलैच्या दरम्यान आपली स्टेट काउन्सिलिंग चालू होऊ शकते। आणि स्टेट काउन्सिलिंग चालू झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सिनारिओ लक्षात येईल। तर आता सध्या काय करायचंय तुम्ही, आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे, तर महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही। शांतपणे फक्त आपल्या काउन्सिलिंगला सामोरे जायचं। तुम्ही डाउनलोड नीट स्कोर कार्ड, वेट अँड वॉच आणि बी काम अँड क्वाइट। जसं जसं आपलं हे पुढे जाईल, प्रोसेस चालू होईल, तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल आणि ह्या चॅनलद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। एवढंच बोलण्यासाठी मी तुमच्याकडे आज आलो होतो। तर या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। एवढं बोलण्याचा विषय थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।